कल्याण आणि परिसरात सलग 4 दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण खाडीने आज रौद्र रूप धारण केलेलं आहे। खाडी दुथडी भरून वाहते। खाडीचं पाणी आता सखल भागातल्या नागरिकांच्या घरात घुसायला लागलंय। त्यामुळे खाडी किनाऱ्यावरच्या रहिवाशांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण आहे। पालिका प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून खाडी किनारच्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं असून आवश्यक ती मदत आणि उपाययोजना सुरू आहे। योगेश गोडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। योगेश, सध्याची काय परिस्थिती आहे या ठिकाणी? नक्कीच संततधार पावसामुळे गेल्या 4 दिवसापासून कल्याण परिसरात जो धुमाकूळ घातलेला आहे, त्यामुळे आता कल्याण खाडीने जो रुद्र रूप धारण केलेला आहे, या खाडी परिसरातील जी काही सलग भाग आहेत, त्या सलग भागातील जे घरं आहेत त्या घरांना आता धोका निर्माण झालेला आहे। महापालिका यंत्रणा या संपूर्ण घरांच्या पाहणीसाठी सतर्क आहे, मात्र तरीही कोणत्याही प्रकारे योगेश, आपल्याला आजूबाजूचा परिसर दाखवता येईल का? कशा पद्धतीने हे पाणी पात्राबाहेर आलेलं आहे हे दाखवता येईल का आपल्याला? नक्कीच आपण पाहू शकता कशा पद्धतीने पाणी हे पात्र बाहेर आलेलं आहे। कल्याण खाडीने आता हे रुद्र रूप धारण केलेलं आहे। रुद्र रूप धारण आपण पाहू शकता समोर एक बस आहे, ही बस देखील अडकलेली आहे। ही संपूर्ण चौपाटी आहे, गणेश घाट चौपाटी आहे। या गणेश घाट मोठ्या नागरिक फिरायला येत असतात, पण आज या खाडीने रुद्र रूप धारण केल्यानंतर या खाडीची जी परिस्थिती आहे ती आपण या ठिकाणी आता चित्रांच्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता। कशा पद्धतीने ही खाडी आता जे किनारे आहेत ते सोडून वाहत आहे, त्यामुळे कल्याण शहराला याचा मोठा फटका हा बसत आहे। किनाऱ्यावरील जी रहिवासी आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने जरी दिला असला तरी पण आज मोठ्या प्रमाणात यांचा बचाव कार्यासाठी महापालिका प्रशासन असेल किंवा फायर ब्रिगेडची यंत्रणा असतील, ही बचाव कार्यासाठी सज्ज झालेले आहेत। मात्र याच दरम्यान आपण पाहू शकता का अनेक नागरिक ही पूर परिस्थिती पाहण्यासाठी ही किनाऱ्यालगत खाडी किनाऱ्यालगत आलेले आहेत। लहान मुले असतील, जी वृद्ध व्यक्ती असतील आणि अनेक व्यक्तींनी ही किनाऱ्यालगत आपली पूर परिस्थिती पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांनी हा रुद्र रूप खाडीचे रुद्र रूप पाहिल्यानंतर अरे बापरे अशा पद्धतीने त्यांचा एक त्यांची भावना होती का या खाडीचे रुद्र रूपाला पाहून तेही घाबरले। आणि जर येणाऱ्या काळात रात्रभर हा पाऊस असाच कोसळला तर कदाचित आता पूर परिस्थिती ही कल्याण शहराला मोठ्या प्रमाणात फटका देईल असंही सांगण्यात येतं। त्यामुळे पालिका प्रशासनाने आता ही यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज केलेली आहे, त्यामुळे ही यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज केलेली आहेत आणि पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पालिका प्रशासन हे सज्ज झालेले आहेत। मात्र तरी देखील कोणत्याही प्रकारे कोणती जीवितहानी आतापर्यंत झालेली नाही आणि येणाऱ्या काळात जर अशाच पद्धतीने पाऊस पडत राहिला तर अजून भयानक परिस्थिती ही कल्याण शहरात ही निर्माण होईल। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू।